पनीरची भाजी सगळ्यांचीच आवडते आहे। अगदी कमी वेळेत आणि घरच्या मोजक्या साहित्यामध्ये झटपट भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहे। नमस्कार, मी वर्षा। वर्षा's रेसिपी मराठीमध्ये खूप खूप स्वागत। चला तर आपण झटपट अशी पनीरची भाजी बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी इथे कुकर घेतलाय, त्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत, असे उभे पातळ कापून घेतलेत। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलाय, तो घालायचा आहे। 1 इंच आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या घातल्यात। आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचे, झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर थंड झाल्यानंतर याची मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घ्यायची। त्यानंतर पनीरच्या भाजीला असं क्रीमी टेक्स्चर यावं त्यासाठी मी इथे एक पनीरचा तुकडा घेतला, थोडंसं दूध घालून हे सुद्धा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केले। सगळ्यात आधी आपण पनीर फ्राय करून घेणार आहे। मी असे चौकोनी तुकडे करून घेतले, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पनीर कापून घेऊ शकता। आता हे आपण तेलामध्ये घालूया, त्यावर थोडंसं मीठ घालायचं, यामुळे पनीर अळणी लागत नाही आणि खायला टेस्टी लागतं। 2 मिनिटं तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। सारखं मिक्स करत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता थोडासा कलर चेंज झालेला आहे, पनीर आपण काढून घेऊया। पनीर न फ्राय करता सुद्धा तुम्ही घालू शकता, पण फ्राय केल्यानंतर भाजीची टेस्ट अजूनच वाढते, त्यामुळे मी इथे पनीर फ्राय करून घेतले। आता त्याच कढईमध्ये अजून 2 चमचे तेल घातले, त्यामध्ये 1 चमचा जिरं, दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता, लवंग आणि काळी मिरी घातली। आता ते चांगलं फ्राय झाले। 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद पावडर घातली। आता ते चांगले मिक्स करून घ्यायचे आणि आपण जी पेस्ट बनवून घेतली ती यामध्ये घालायची। 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घ्यायची। आता ह्या पेस्टला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे, यामुळे टोमॅटो लवकर शिजला जाईल। आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेऊया। आता बघू शकता ग्रेव्ही एकदम छान झाली आणि त्याला तेलसुद्धा खूप छान सुटले। आता यामध्ये मी हिरवे वाटाणे घालणार आहे। मी फ्रोझन वाटाणे यूज करत आहे, तुम्ही फ्रेश वाटाणा घातला तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता 1 ते 2 मिनिटं मी असंच हे परतून घेणार आहे। यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घालते, नाही घातल्या तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे। पाणी घालताना गरमच पाणी घालायचे, यामुळे भाजीची चव बदलत नाही आणि एकदम टेस्टी भाजी होते। आता वरून मी 1 चमचा गरम मसाला टाकलाय आणि ते सुद्धा चांगले मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपण जे पनीर तळून घेतले ते घालायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर जे आपण पनीरची पेस्ट बनवून घेतली होती ती सुद्धा घालायची। एकदम बघू शकता क्रीमी आणि टेस्टी भाजी तयार झालेली आहे, बघूनच खाऊशी वाटते। आता थोडीशी कसुरी मेथी वरतून घातली आहे, त्यानंतर बटर घालायचे आणि झाकण ठेवून आपण 2च मिनिटं आता भाजी शिजवणार आहे। बघू शकता भाजीला एकदम छान अशी तरीसुद्धा आलेली आणि एकदम टेस्टी झाली आहे। सगळ्यात शेवटी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपली चमचमीत अशी मटर पनीरची भाजी बनवून तयार झाली आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।